सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतीत्व करायचंय। आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका। मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटी 7,20,00,000 कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील। मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1,500 रुपये तुम्ही देता, 2,100 रुपये द्या ना। मी नाही म्हटलेलं नाही। मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे। पण आता मी सगळा हिशोब केला, तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो। शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय। मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत। मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे, जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर 20 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता। 20 महिन्यांचे महिन्याचे 15 दुने 30,000 रुपये येतील, त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल। 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल, असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे। त्याचा सुतोवाच मी सरकारमध्ये केलेला आहे। आमची आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे, तिला पण मी उद्याच्याला सगळीकडे सभा घेऊन मी पण जाईल, बाबासाहेब जातील, इतर सहकारी जातील आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये सांगू। मी यावेळेस मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे।